नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। पंकजा मुंडे यांच्यावर कोसळला होता दुःखाचा डोंगर। त्यांच्या आयुष्यामध्ये आलं होतं खूप मोठं दुःख। नेमकं पंकजा मुंडे यांच्या आयुष्यामध्ये कोणतं मोठं असह्य दुःख आलेलं होतं, कोणाचं दुर्दैवी निधन झालेलं होतं आणि कोणता मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। पंकजा मुंडे यांच्या आयुष्यामध्ये गोपीनाथ मुंडे फक्त वडीलच नव्हते, ते त्यांचे राजकीय मार्गदर्शक, घरातील मोठा आधार आणि पुढे त्यांना राजकारणात घेऊन येणारे व्यक्ती होते। त्यामुळे 3 जून 2014 रोजी घडलेली गोपीनाथ मुंडे यांची अचानक झालेली मृत्यूची बातमी ही त्यांच्या कुटुंबासाठी केवळ एका जवळच्या व्यक्तीलाच गमावण्याची घटना नव्हती, तर संपूर्ण आयुष्याचा आधारच अचानक निघून गेल्यासारखी होती। त्यावेळेस गोपीनाथ मुंडे नुकतेच केंद्रात मंत्री झालेले होते। 26 मे 2014 रोजी त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती। काही दिवसातच त्यांच्या आयुष्याचा असा अचानक शेवट होईल याची कल्पनाही कुणाला नव्हती। 3 जूनच्या सकाळी ते दिल्लीतील आपल्या निवासस्थानावरून विमानतळाकडे निघाले होते। त्यांना पुढील प्रवासासाठी विमान पकडायचे होते। दिल्लीतील अरबिंदो मार्ग आणि पृथ्वीराज रोडच्या परिसरात त्यांच्या गाडीला एका दुसऱ्या वाहनाने धडक दिली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं, मात्र त्यांना वाचवता आलं नाही। ही बातमी पंकजा आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली तेव्हा सगळंच एका क्षणात बदलून गेलं। गोपीनाथ मुंडे यांचं कुटुंब म्हणजे पत्नी प्रज्ञा आणि त्यांच्या 3 मुली पंकजा, प्रीतम आणि यशस्वी। वडिलांच्या अचानक जाण्याने या कुटुंबावर मोठा भावनिक आघात झाला, पण पंकजांसाठी परिस्थिती आणखी वेगळी होती, कारण वडिलांच्या निधनाच्या वेळी त्या स्वतः राजकारणात सक्रिय होत्या आणि त्यांच्या वडिलांच्या राजकीय वारशाची प्रमुख उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। त्यामुळे एकीकडे स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूचं दुःख होतं आणि दुसरीकडे त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली मोठी राजकीय पोकळीही होती। अंत्यसंस्काराच्या वेळी पंकजा यांनी स्वतः वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला। त्या काळात ही गोष्ट विशेष चर्चेत आली, कारण पारंपरिक पद्धतीमध्ये मुलाने अंत्यसंस्कार करण्याची प्रथा अधिक रूढ होती। पण पंकजांनी स्वतः पुढे येऊन वडिलांचे अंतिम संस्कार केले आणि तो प्रसंग साधा नव्हता। समोर वडिलांचं पार्थिव, आजूबाजूला दुःखाने व्याकुळ झालेले कुटुंबीय आणि हजारो लाखो समर्थक। अशा परिस्थितीत पंकजांना स्वतःचं दुःख बाजूला ठेवून परिस्थिती ही सांभाळावी लागत होती। गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने लोक जमले होते। गर्दी वाढत गेली आणि काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण झाली। समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला आणि सीबीआय चौकशीची मागणी होऊ लागली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पंकजा यांनी स्वतः लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। म्हणजे ज्या दिवशी एका मुलीने आपल्या वडिलांना शेवटचा निरोप द्यायचा होता, त्याच दिवशी तिला हजारो लोकांसमोर उभं राहून परिस्थिती ही हाताळावी लागत होती। हीच गोष्ट पंकजा मुंडे यांच्या पुढच्या प्रवासासाठी महत्त्वाची ठरली। वडील गेले आणि त्यांच्या मागे केवळ आठवणी उरल्या नाहीत, एक मोठा राजकीय वारसाही त्यांच्या खांद्यावर आला। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पंकजांकडे त्यांचा राजकीय वारसा पुढे नेणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाऊ लागले। पण बाहेरच्या जगाला दिसत होती ती मुंडे साहेबांची वारसदार म्हणून उभी राहिलेली पंकजा, आणि घराच्या आत तिथे त्या आपल्या वडिलांना गमावलेल्या मुलगी होत्या। याच दुःखातून पुढे त्यांच्या आयुष्यात एक वेगळा संघर्ष सुरू झाला, वडिलांच्या सावलीशिवाय स्वतःची ओळख निर्माण करण्याचा। पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या वडिलांचं नाव वेगळं काढणं जवळजवळ अशक्य आहे, कारण गोपीनाथ मुंडे हे त्यांच्यासाठी केवळ वडीलच नव्हते, तर त्यांच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते। गोपीनाथ मुंडे यांचा जन्म अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला होता। परिस्थिती फार श्रीमंत नव्हती। लहानपणापासूनच संघर्ष पाहत ते मोठे झाले। वडिलांचं निधनही त्यांच्या तरुणपणी झालं होतं, त्यामुळे शिक्षण घेत असतानाच कुटुंबाची परिस्थिती, जबाबदारी आणि संघर्ष त्यांना जवळून अनुभवावा लागला। पुढे कॉलेजच्या काळात त्यांची ओळख प्रमोद महाजन यांच्याशी झाली होती। ही मैत्री पुढे कौटुंबिक नात्यातही बदलली। प्रमोद महाजन हे गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे झाले आणि पुढे दोघांनी महाराष्ट्रातील भाजपच्या विस्तारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर हळूहळू स्वतःचं एक मोठं स्थान निर्माण केलं। महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला मजबूत करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आणि गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली। पण त्यांच्या आयुष्यात राजकारणाबरोबरच कुटुंबालाही महत्त्व होतं। त्यांना आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांना 3 मुली होत्या, पंकजा, प्रीतम आणि यशस्वी। पंकजा या तिघींमध्ये मोठ्या। वडील राजकारणात कितीही व्यस्त असले तरी पंकजा यांच्याशी जवळच्या नात्याने जोडलेल्या होत्या।
त्यामुळे पुढे पंकजा राजकारणात आल्या तेव्हा लोक त्यांच्याकडे सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणूनच पाहत होते. पण पंकजांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्या भाजपच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महिला नेत्यांपैकी एक म्हणून पुढे आल्या. वडिलांच्या राजकीय शैलीचा प्रभाव त्यांच्यावर नक्कीच होता. मात्र त्यांचं राजकारण केवळ वडिलांच्या नावावर उभं राहिलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांमध्ये काम केलं आणि ग्रामीण भागात आपला संपर्क वाढवला. आणि मग आला 2014चा काळ. पंकजा यांच्या राजकीय आयुष्यात हा काळ एका वेगळ्या कारणामुळे कायमचा लक्षात राहिला. एका बाजूला त्यांचं राजकीय काम वेग घेत होतं आणि दुसऱ्या बाजूला वडील गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री झाले होते. पण त्याच वर्षी अचानक त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि राजकीय आयुष्य दोन्ही बदलून गेलं. वडिलांच्या निधनानंतर पंकजांच्या खांद्यावर एक वेगळीच जबाबदारी आली. म्हणजे एका बाजूला वडिलांच्या आठवणी होत्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पुढे नेण्याची जबाबदारी. लोकांना बाहेरून वाटत होतं की पंकजा आता वडिलांची जागा घेण्यासाठी तयार आहेत. पण एका मुलीसाठी परिस्थिती इतकी सोपी नव्हती. ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली ती राजकारण शिकली ती व्यक्तीच अचानक तिच्या आयुष्यामधून निघून गेलेली होती. त्यामुळे पुढचा राजकीय प्रवास पंकजांसाठी फक्त सत्ता किंवा पद मिळवण्याचा प्रवास नव्हता. तो वडिलांच्या सावलीशिवाय स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रवास होता. आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात राजकीय चढ उतार देखील सुरू झाले. 2014 मध्ये ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाल्या. पुढील काही वर्षात त्यांच्याकडे महत्त्वाची खाती आली आणि त्या राज्याच्या राजकारणातील ओळखीचा चेहरा बनल्या. पण राजकारणात प्रत्येक दिवस सारखा नसतो. यश मिळालं, टीका झाली, पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चा झाल्या, निवडणुकीत पराभवही स्वीकारावा लागला. विशेषतः 2019 नंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय आयुष्यात एक वेगळाच टप्पा आला. त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आणि त्यांच्या समर्थकांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली. मात्र पंकजा यांनी सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे बाजूला होण्याऐवजी आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला. त्यांच्या आयुष्यातील हा प्रवास महत्त्वाचा आहे कारण तो एका गोष्टीची जाणीव करून देतो. गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून राजकारणात येणं एक गोष्ट होती, पण त्यांच्या निधनानंतर स्वतःची ओळख टिकवणं आणि पुढे जाणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट होती. आणि पंकजा मुंडे यांच्या आयुष्याची हीच दुसरी बाजू पुढे खूप महत्त्वाची ठरते. कारण राजकारणाच्या बाहेर त्यांचं एक कुटुंब आहे, एक पती आहे, एक मुलगा आहे आणि आई म्हणून त्यांची एक वेगळीच भूमिका सुद्धा आहे. पंकजा मुंडे यांचा विवाह अमित पालवे यांच्याशी झाला. त्यांचा विवाह 2001 मध्ये झाला. अमित पालवे यांच्याबद्दल सार्वजनिक स्रोतांमध्ये ते डॉक्टर म्हणून प्रशिक्षित झाले होते आणि पुढे उद्योग व्यवसायाशी जोडले गेले अशी माहिती आढळते. म्हणजे पंकजा यांचं लग्न झालं तेव्हा त्या अजून महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या इतक्या मोठ्या चेहऱ्या झालेल्या नव्हत्या. त्यांच्या आयुष्यात राजकारण येण्यापूर्वीच लग्न आणि संसाराची सुरुवात झाली होती. या दोघांना एक मुलगा आहे, आर्यमान पालवे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचं स्वतःचं बालपणही राजकीय वातावरणात गेलं. वडील सतत राजकारणात असल्यामुळे लहानपणापासूनच घरामध्ये राजकारण, कार्यकर्ते आणि सार्वजनिक जीवन यांचा वावर होता. पण लग्नानंतर त्यांना स्वतःचं कुटुंबही सांभाळायचं होतं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा धक्का आला. त्यांच्या वडिलांचं निधन झालं. याच काळात त्यांच्या बहिणी प्रीतम मुंडे याही राजकारणात आल्या. त्यामुळे मुंडे कुटुंबातील पुढची पिढी सार्वजनिक जीवनात दिसू लागली. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. म्हणजे एका घरावर आलेलं दुःख हळूहळू एका नव्या जबाबदारीत बदलत होतं. पंकजा, प्रीतम आणि यशश्री या तिन्ही बहिणींसाठी वडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नव्हतं. पण त्यांच्या आठवणी आणि त्यांनी उभं केलेलं काम प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने राहिलं. पंकजा यांनी तर वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे या नावाने त्यांच्या वडिलांवर फोटो बायोग्राफी ही तयार केली. गोपीनाथ मुंडेंची मुलगी ही ओळख अभिमानाची होती, पण पंकजा मुंडे म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करणं हा त्यांचा स्वतःचा प्रवास होता. आणि हा प्रवास नेहमीच सोपा राहिला नाही. कधी राजकीय यश मिळालं, कधी पराभवाचा सामना करावा लागला, कधी पक्षातील चर्चांमुळे त्यांचं नाव समोर आलं, तर कधी समर्थकांनी त्यांच्या बाजूने आवाज उठवला. पंकजा मुंडे यांच्या आयुष्यात आलेलं सर्वात मोठं दुःख समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे नेमकं कोण होते हे थोडक्यात समजून घेणं महत्त्वाचं आहे. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं आणि अतिशय लोकप्रिय नाव होतं. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुंडेंनी संघर्ष करत राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं. पुढे ते भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बनले. ते तब्बल 5 वेळा आमदार राहिले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही झाले.
विशेष म्हणजे त्यांनी गृह आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली होती. महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांची एक खास ओळख होती ती म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांशी आणि ग्रामीण भागातील लोकांशी असलेला संपर्क. म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांचं नाव केवळ एका राजकीय पक्षापुरतंच मर्यादित राहिलं नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि विशेषतः मराठवाड्यातील राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांचं आणखी एक मोठं स्वप्न होतं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचं. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. 2014 मध्ये देशामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार देखील स्थापन झालं. गोपीनाथ मुंडे यांना पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळालं. ते ग्रामीण विकास मंत्री झाले. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केल्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांची भूमिका वाढत होती आणि इथेच नियतीने अत्यंत कठोर वळण घेतलं. 3 जून 2014 तो काळा दिवस. 3 जून 2014 ची सकाळ. गोपीनाथ मुंडे दिल्लीतील आपल्या निवासस्थानावरून विमानतळाकडे निघालेले होते. त्यांना पुढे महाराष्ट्रात जायचं होतं. सकाळी साधारण 6:20 दिल्लीतील अरबिंदो मार्ग आणि तुघलक रोडच्या परिसरात त्यांच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिली. अपघातानंतर त्यांना तातडीने एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं, पण जखमा अतिशय गंभीर होत्या. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या मानेच्या मणक्याला अतिशय गंभीर दुखापत झालेली होती आणि यकृताला देखील दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 3 जून 2014 रोजी वयाच्या 64व्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते आजारी पडून किंवा दीर्घ काळाच्या आजारानंतर गेले नव्हते. ते नुकतेच केंद्रात मंत्री झाले होते. त्यांच्यासमोर राजकारणात अजून मोठी संधी होती आणि अशा वेळी एका अचानक झालेल्या रस्ते अपघाताने सगळं काही संपलं. ही बातमी फक्त त्यांच्या पक्षासाठी किंवा समर्थकांसाठी धक्कादायक नव्हती, त्यांच्या कुटुंबासाठी तर हा आयुष्यभराचा धक्का होता. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा धक्का आणखी खोल होता, कारण त्यांनी वडिलांना फक्त घरातील कुटुंब प्रमुख म्हणूनच पाहिलं नव्हतं. त्यांच्या आयुष्यातील मार्गदर्शक, राजकारणातील प्रेरणा आणि स्वतःच्या राजकीय प्रवासामागचा आधार म्हणूनही त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेलं होतं. आणि अचानक हे सगळं एका दिवसातच संपलं. गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर शोककळा पसरली. त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड दुःख आणि संताप होता. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते आणि काही ठिकाणी परिस्थिती देखील तणावपूर्ण झाली. पण त्या गर्दीत सर्वात जास्त दुःख कोणाचं होतं? एका मुलीचं. पंकजा मुंडे त्यावेळी स्वतः राजकारणात सक्रिय होत्या. त्यामुळे वडिलांच्या जाण्याचं दुःख मनात ठेवून त्यांना पुढच्या क्षणापासून एका मोठ्या जबाबदारीकडे पाहावं लागलं. वडिलांनी आयुष्यभर उभं केलेलं नाव, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे असंख्य कार्यकर्ते, कुटुंब आणि स्वतःचं राजकीय भविष्य हे सगळं अचानक त्यांच्या समोर उभं राहिलं. म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं निधन पंकजा मुंडे यांच्या आयुष्यातील केवळ एक दुःखद घटना नव्हती. त्या घटनेने त्यांच्या आयुष्याचा एक अध्यायच बंद केला आणि त्याच वेळी दुसरा अध्याय सुरू केला. वडिलांच्या सावलीत चालणारी मुलगी आता त्यांच्या सावलीशिवाय पुढे चालणार होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण त्याच वेळी त्यांच्या समोर एक वेगळी जबाबदारी देखील उभी राहिली होती. वडिलांनी आयुष्यभर ज्या कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी नातं जोडलेलं होतं, त्या लोकांना आता पंकजांकडून अपेक्षा होत्या. त्यामुळे दुःखात राहूनही त्यांना पुन्हा लोकांमध्ये जावं लागलं. वडिलांच्या निधनानंतर पंकजांनी त्यांच्या राजकीय वारशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा देखील पुढे चालू ठेवली. पुढे या मेळाव्याचं ठिकाण आणि स्वरूप बदललं असलं तरी त्याच्याशी जोडलेलं भावनिक नातं कायम राहिलं. 2014 मध्ये त्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाल्या. ग्रामीण विकास आणि पंचायत राज सह काही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2014 ते 2019 हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या काळात त्यांच्यावर टीकाही झाली आणि काही राजकीय वाद देखील निर्माण झाले. म्हणजेच वडिलांच्या नावामुळे त्यांना राजकारणात ओळख मिळाली असली तरी त्यानंतरच्या प्रत्येक निर्णयासाठी त्यांना स्वतःलाच उत्तर द्यावं लागलं. 2019 ची विधानसभा निवडणूक मात्र त्यांच्या आयुष्यातील मोठा धक्का ठरली. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे त्यांचा सामना त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याशी झाला होता. एका बाजूला राजकारणातील पराभव आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातीलच व्यक्तीसमोर झालेला पराभव. हा काळ त्यांच्यासाठी भावनिक दृष्ट्या देखील अतिशय सोपा नव्हता. पण पंकजा तिथेच थांबल्या नाहीत. 2020 मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून थोडं व्यापक
राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे 2024 मध्ये त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी देखील त्या खचून राजकारण सोडून गेल्या नाहीत. त्याच वर्षी महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. सध्या त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन तसेच पर्यावरण आणि हवामान बदल या विभागांची जबाबदारी सांभाळत आहेत. म्हणजे एका मुलीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांचं अचानक जाणं हा शेवट ठरला नाही, उलट त्या घटनेनंतर त्यांना अनेक वेळा स्वतःला पुन्हा उभं करावं लागलं. कधी लोकांनी त्यांना गोपीनाथ मुंडेंची वारसदार म्हणून पाहिलं, कधी त्यांच्या राजकीय निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले, कधी निवडणुकीत पराभव झाला, पण प्रत्येक वेळी त्या सार्वजनिक जीवनात परतताना दिसल्या. आणि कदाचित म्हणूनच पंकजा मुंडे यांच्या आयुष्याची कथा फक्त एका राजकीय नेत्याच्या मुलीची कथा राहत नाही. ही कथा आहे वडिलांची सावली अचानक हरवलेल्या एका मुलीची, त्या दुःखातून स्वतःला सावरणाऱ्या एका आईची, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका पत्नीची आणि स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेची. आजही गोपीनाथ मुंडे यांचं नाव पंकजा मुंडेंच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. पण आता त्यांची ओळख केवळ गोपीनाथ मुंडेंची मुलगी एवढीच राहिलेली नाही. त्या स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ओळखीचा चेहरा आहेत. त्यांच्या आयुष्यात वडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण वडिलांनी दिलेला आत्मविश्वास, लोकांशी जोडण्याची पद्धत आणि शिकवलेला संघर्ष करण्याची शिकवण घेऊन त्या पुढे चालत राहिल्या. आणि म्हणूनच गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची आठवण ही पंकजा मुंडेंच्या आयुष्यात केवळ दुःखाचीच आठवण राहिली नाही, ती त्यांच्या आयुष्याला एका नव्या दिशेने घेऊन जाणारी घटना ठरली. एका मुलीने वडिलांना गमावलं, पण त्या दुःखातून तिने स्वतःचं आयुष्य पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. आणि कदाचित हीच पंकजा मुंडे यांच्या आयुष्याची सर्वात भावनिक बाजू आहे.